सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ह्याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ हिंदीमध्ये होते, तर ह्याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ येतील ते मराठीमध्ये येतील. आणि आज मी चालले कुंभारपाड्याला. अजून प्लेसेस असतील ते कॅप्चर करायला भेटतील, ते पण आपण कॅप्चर करूया. तर निघाल्यानंतरच मी व्हिडिओ स्टार्ट करेन, कारण की ऑलरेडी आम्हाला लेट झालं, कारण की आमचा एक मित्र येणार होता आणि त्याला पॉसिबल नाही झालं येणं. सो आम्ही डायरेक्ट आता निघतो. बाय. आता आम्ही निघालो आहे आणि आम्हाला रस्ते वगैरे काहीच माहित नाही. शंभू आणि ओरिओ माझ्या बरोबर आहेत आणि आम्ही आता रस्ते इथून विचारत किंवा मॅप वरती फाइंड आउट करत जाऊ, कारण की ज्याला रस्ते माहित होते त्याने आमच्या बरोबर गद्दारगिरी केली आणि आम्ही त्यासाठी नाही थांबलो. आम्ही खूप वेट केला पण लेट होत होता आम्हाला, म्हणून मग आम्ही निघालो. सो आता आम्ही कोणाला तरी विचार किंवा मॅप वर बघत जाऊ की रस्ता कसा आहे, कुठला आहे ते. आणि आता आम्ही पोहोचलोय जीवदानी रोडला. तर तिथे वरती डोंगरावरती आई देवीचं मंदिर पण आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, आता आम्ही बर्फ पडायला पोहोचलो आणि इथे बारीक बारीक पाऊस पडतोय. बस त्या लोकेशन वर जाऊन जास्त जोरात पाऊस नाही पडला पाहिजे. आपल्यामध्येच गुंगायचं होतं. आता आम्ही पोहोचलोय. लेफ्ट साईडला होता आणि इथून राईट साईड पोहोचलोय. त्या डॅम वरती चाललोय आता आम्ही. ते रस्ते खूप खराब आहेत. रस्ते खूप खराब आहे तिकडचे. चला मॅपवर शोधत ऍटलीस्ट पोहोचलो तरी आम्ही लोक. आता बघूया तिकडे जाऊन. सो मित्रांनो, आता आम्ही इथे पोहोचलोय आणि इकडचा व्ह्यू खूप भारी आहे. मी तुम्हाला दाखवते तो व्ह्यू. सारखी काय येते ते का आठवण नाही रे, त्या आठवणी आग लागू दे. ओके ठीक आहे, जोक ऑफ द पार्ट. आता इथे आम्ही पोहोचलो तर आहे, पण इथे पाणी खूप कमी झालंय आणि घाण पण खूप आहे. इथे पण पाणी होतं या साईडला. इथे पण पाणी होतं पण आता नाही. हे आमचे दोघं बघा पागल. त्या साईडला वरती जाऊया का? तिकडे त्या साईडला. ढोगेश भाई कैसे हो? हे आमचे दोन लेजंड काय शोधतात काय माहित पाण्यामध्ये. यांना पाण्यामध्ये मोरपंख दिसतंय. खरंच दोघही पागल आहेत. आता आम्ही इथून निघालोय. आम्ही बरेचसे फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही इथून निघालोय. तर बघूया पुढे जाऊन कुठले चांगले स्पॉट्स भेटतात का, ते पण आम्ही कॅप्चर करू. चला आता इथून निघूया. आता आम्ही हायवे साईडला चाललोय. बघूया आता इथून कुठले चांगले स्पॉट्स भेटतात ते आम्ही कॅप्चर करू. आणि स्टे ट्यून गाईज, चांगले स्पॉट भेटतील असं वाटतंय, कारण की आज चांगला वेदर पण आहे. तर बघूया. मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतंय, काय समजत नाही आहे. आता आम्ही हायवेला पोहोचलोय. इथून वज्रेश्वरीला जायला पण रोड आहे ना? राईट साईडचं की लेफ्ट साईडचं? कारण आपण राईट साईडला जाणार आहोत ना. हवेमुळे कदाचित आवाज येत नसेल. आम्हाला एक मंदिर दिसलंय आणि आता आम्ही तिकडे चाललोय. पाऊस पण पडायला चालू झालाय. आम्ही त्या आता मंदिरात जातो आणि तिकडचे दर्शन घेतो. आय थिंक महादेवाचं मंदिर आहे ना? महादेवाचं मंदिर आहे, तिकडेच चाललोय आता आम्ही. तर वरती जाऊन आम्ही तुम्हाला भेटतो. काहीतरीच पाऊस आलाय. पोहोचलोय. इकडेच आहे मंदिर. ओय बाजूला इथे मंदिर इथेच आहे वरती. 2 मिनिटाच्या अंतरावरती लगेच जायचं, पण पाऊस खूप पडतोय आणि आम्ही अर्धा तारखे भिजलोय.
पाऊस थांबलाय तर आम्ही मंदिरात जातोय वरती. आमचं दर्शन झालंय. हे मंदिर हायवेच्या साईडला आहे. ते हायवेला जस्ट लागूनच आहे आणि आम्ही जिथे आधी गेलो होतो ज्या लोकेशनवर तो त्याचं नाव कुंभारपाडा आहे आणि हे मंदिर काठेवाडीच्या आधी आहे. काठेवाडी रोडलाच आहे. तुम्ही पण या आणि नक्की व्हिजिट करा. हे लोकेशन विरार ईस्ट मध्ये आहे. सगळ्या त्या ट्रकवाल्याने पाणी उडवलं. ट्रकला होता, घाट पाणी उडले. गाडीवाला होता इनोवा. इनोवावाला होता. हा मग तू जोरात पण किती घाण झालंय. घाण पाणी उडलंय सगळे. ओरिओला माहित होतं आम्ही जर तिकडनं गेलो असतो तर पाणी अंगावर उडलं असतं. मुद्दाम तरी तिकडनं गाडी घेतली ना. त्याला बघायचं होतं की कसं पाणी उडतं आणि माझे कपडे खराब केले त्यांनी. पूर्ण कपडे त्यांनी माझे खराब केले. सगळं चिखलाचं पाणी उडवलंय. तो इनोवावाला पण एक येणार. आता आम्ही स्टेशनला पोहोचतोय. नंतर तिथून घरीच जाऊ कारण की सगळे कपडे खराब झाले. तर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावर जायचं होतं. तर आता आमच्या ओरिओनी न बोलून सुद्धा आपल्या बरोबर केलं आहे सगळं काम. तर आपण जाऊया, घरीच जाऊया, फ्रेश वगैरे हो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहिजे तर आपण बाकीचे राहिलेले जे लोकेशन आहेत ते आपण एक्सप्लोर करूया.